नमस्कार गुरुजी. नमस्कार. तर आज महाशिवरात्री आहे, त्यानिमित्त आपण आज कुठले अभिषेक करणार आहोत? आज सर्वप्रथम या ठिकाणी 1 वाजता जो आता अभिषेक संपन्न झालेला आहे निशित काल, याला म्हणतात निशित कालची पूजा. ओके. हा माध्यान्ह जो रात्रीचा वेळ असतो त्या पर्वकालामध्ये हा रुद्राभिषेक होत असतो. नमस्कार नाना. आपला टोटल भात किती किलो आहे? 600 किलो. आणि डाल? डाल 150 किलो. आणि भाजी? भाजी 1000 किलो. 1000 किलो. आणि सगळं कवा होईल? 8 वाजता. 8 वाजता सकाळच्या. आता कधी वाजले? 1:15 ना? 1:15. चला करा, जोरदार तयारी चालू आहे. हे बघा. वेलकम टू द वाशी गाववाला. नमस्कार मित्रमंडळ, वाशीवर स्वागत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे महाशिवरात्री, म्हणजे आता 12 नंतर चालू होणार आहेत. आता आपण पटापट जाऊ, आंघोळ करू आणि डायरेक्ट मंदिरात जाऊ, कारण 12 वाजता लगेच अभिषेक चालू होणार आहे. तर चला भेटूया आपण डायरेक्ट मंदिरामध्ये. म्हणून आपण सावकाश आलो, नाही तर 12ला चालू असतो. 12ला चालू करून केला तेव्हा मी आतून भेटला. हां नाही जागे समजून शिवशंकराय नमः, महामृत्युंजयाय नमः. वयस्नानं समर्पयामि. नमस्कार गुरुजी. नमस्कार. तर आज महाशिवरात्री आहे, त्यानिमित्त आपण आज कुठले अभिषेक करणार आहोत? आज सर्वप्रथम या ठिकाणी 1 वाजता जो आता अभिषेक संपन्न झालेला आहे निशित काल, याला म्हणतात निशित कालची पूजा. ओके. हा माध्यान्ह जो रात्रीचा वेळ असतो त्या पर्वकालामध्ये हा रुद्राभिषेक होत असतो. तो आता संपन्न झालेला आहे. असे आपण 5 जे आहे ते अभिषेक करू शकत असतो. ओके. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्याला म्हणतात 5 प्रहराची पूजा. अच्छा. पहिला प्रहर जो आहे तो आहे निशित काल, दुसरा प्रहर आहे तो आहे ब्रह्ममुहूर्त, तिसरा प्रहर जो आहे तो माध्यान्ह काल, चौथा प्रहर जो आहे तो असतो प्रदोष काल आणि 5वा असतो परत निशित काल. म्हणजे उद्या पण रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान जी पूजा होणार त्याला सुद्धा निशित कालची पूजा म्हणतात. असे 5 पूजन आपण महाशिवरात्रीच्या पर्व कालावरती करू शकतो. धन्यवाद, खूप छान माहिती दिलेली आहे, त्याबद्दल टाळ्या.
उजाडला बघा. जागृतेश्वर विश्वस्त संस्था त्यांचे आभारी आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो बघा लाईन किती लांब दिली आहे. मंदिर कुठे आहे? मंदिर आपला 1 किलोमीटर. चला चला. तर ही लाईन अशी फिरून फिरून नको म्हणजे अशी फिरून फिरून मंदिराच्या मागून जाऊन इथं परत 4 राऊंड मारून दाखवतो. हे बघा इथं परत 4-5 राऊंड मारून मग इथून अशी असा येईल आणि डायरेक्ट आतमध्ये. चला. A few minutes later. आणि मग कीर्तन सुटलेलं सुटलं. मग या गणपती बाहेर पडलं की मग रजगुणाचं प्राधान्य त्याच्यामध्ये वाढतं, सद्गुण बाजूला होतो. आता रजगुण म्हणतात मला काहीतरी करू दे, रजगुण वाढ. 2 hours later. मम्मी उद्या काय आहे? उद्या काय आहे? यावर तुम्ही काय प्लॅन करा पा बघ. तोंडली काय नाही.
उपास केला मी. काय करतो आता काय थंडा आता काय करू. शबास. आता तुला दाखवी ना, तू उद्या बघ टीव्हीवर, तू पण दिसशील. कोणचे माझे व्हिडिओ बघतस? काय बघतस? खूप. मी काय पोर बघतोय मी काम. कोणचे कोण? मग सगळं तोंडलीत दिलं का मला? कारण बघू शकता राईस चालू आहे. हॅलो, हे बघा रात्रीच्या वाटलं आपले 1:15 आणि तयारी चालू आहे सगळी. हे बघा. नमस्कार नाना. आपला टोटल भात किती किलो आहे? 600 किलो. आणि डाल? डाल 150 किलो. आणि भाजी? भाजी 1000 किलो. 1000 किलो. आणि सगळं कवा होईल? 8 वाजता. 8 वाजता सकाळच्या. आता किती वाजले? 1:15 ना? 1:15. चला करा, जोरदार तयारी चालू आहे. हे बघा. हा, ही मशीन आहे. ही मशीन फास्ट आहे जरा. बरं आहे ना ना? काय पाहिजे? बटाटी. आता ना मित्रांनो सगळं इथं कॅल्क्युलेशन वाईज असं भाजी ठेवण्यात येईल. प्रॉपर कॅल्क्युलेशन असेल सगळं. हो बघा. मला काय बोलतो मोदक? तात जेवण कते दोन्ही टेक्निक कंचे आणले तुने? हा कंचे तुला हो बघा. 750 किलो भात. हो बघा. आणि आता इथं मित्रांनो भाजीची तयारी चालू आहे. काय करायचं पाणी आता आपल्याला याच्या आत काढला पाहिजे. पाणी याच्या आत काढला पाहिजे. नाही पण आता यावं ना कधी रातला पाणी घेणार तुला बघ. तुला डाळ मिळणारच नाही. मित्रांनो 4 वाजलेत. 3:30 वाजले. ही बघा काल्याच्या जेवणाची तयारी उद्याची. The next day. गुड मॉर्निंग मित्रमंडळ. चला आता आपण काल्याच्या जेवणाला महाप्रसादाला दाखवतो पब्लिक. चला मित्रांनो पब्लिक बघा.
भुगेश्वर बोल ना खालची लाईन आहे ना ती फार फार महत्वाची आहे. काय का तिला आलास 4ला मी आलो काही पण 4ला होत चल जाऊ चल आहे काहीतरी पेट पहिल्या कवी म्हणता येतात की ज्याच्या शिक्षणाला आपण अशा बहिणाबाई चौधरी यांचा काही शब्द आहे ते म्हणजे आधी संसार जसं तवा चुल्यावर आधी हाताला चटके चला अजय नेपाळचे आले नेपाळचा कुलदैवत नेपाळला आणखी एक नंबर झाला अरे झालेलं आहे इथं खाडी आता मी इथं बसणार ए मोठा लागू खालते बेस नाही मग काय आमच्या अगोदर जेवणचे पसार राहिले बघ सांडलेला माणूस काय तो मोहित नेलं बुंदीचा आहे हलवा आहे हलवा खायली पुकारचा जावाला काल काय डायलॉग मिळतो तेच हा म्हणजे तुरी देव धर्म केल्यावर तुला पचल ना आम्हाला ऐकला मी 4 गोष्टी ज्या तुला लागू होतात अन्नदान करत असतं तू 1 रुपया तरी कपवतस आम्हाला कोण देईल आमच्यावर कोण कपवेल काय माणूस जातो जा लोक जा हे कल्प्या बोलू कल्प्याला काय बोलू शकतो कल्प्या काहीतरी बोल कल्प्याला डबा दाखव आणि काय काय पेरलंय अजून काय बस मित्रांनो आता मी चाललो छास प्यायला आमचं जेवण करून झालंय महाप्रसाद संपलेला आहे धन्यवाद सेक्टर 6 ला भारी गावता चहा काय पुग्या मस्त आहे अशी आहे छास दम आहे हा ना एकदम मस्त पोटाला एकदम थंड मसाला टाक ना आमच्या इथे तो फुग्याला चांगली पोर गवल फुग्या गवल का चला मित्रांनो आलो आता घरी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र